प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। तपश्रद्धेये हिपसन्ते हरण्ये शांता विद्वांसो भैक्षचर्यां चरन्तः सूर्यद्वारेण ते विरजा प्रयान्ति यत्रामृतस्य पुरुषो ह्यव्ययात्मा। साधनेमध्ये दोन टप्पे. एक, त्या परमार्थत्व प्राप्तीसाठी आपल्या अंतःकरणाची शुद्धी व्हावी म्हणून कर्म आणि उपासनेचा भाग. ते जर साधकांनी सकाम भावनेने केलं तर तो अविद्येमध्येच असा गुरफटून राहतो. फारच झालं तर स्वर्गलोकापर्यंत त्याला जायला मिळेल, पितर लोकापर्यंत, पण मोक्ष त्याला प्राप्त होत नाही त्यांनी. आणि अनित्य कर्म अनित्य क्षेत्रात केलं असताना मिळणारं फळ देखील अनित्यच असतं. मोक्ष किंवा परमात्मा तर नित्य आहे, त्याची प्राप्ती आणि होऊ शकत नाही असा जेव्हा त्याच्या हृदयात विवेक जागृत होतो आणि त्याला समजतं आपल्यास की कर्मणा पितृलोका, कर्म केलं तर लोकांपर्यंत जायला मिळेल. विद्या देवलोका, काही उपासना वगैरे केली तर स्वर्गलोकापर्यंत जायला मिळेल. पण स्वर्गाची स्थिती देखील गती देखील कायमची नाही. आणि म्हणून असा जो जिज्ञासू विचार करतो की इथून आता आपल्याला पुढच्या साधनेच्या लागलं पाहिजे. आणि मग तो विचार त्याच्यासाठी त्यांनी तात्पुरतं आपल्या गृहस्थाश्रमातून मन काढून आता ह्या चिंतनाच्या मार्गात लागलेला त्या वातावरणात तपश्रद्धे हे उपसंते अरण्ये. उपसंते अरण्ये म्हणजे एकांत ठिकाणी जाऊन साधूचा समागम साधून आपलं श्रवण करून विद्वांसा विचारवान असेल भैक्षचर्यां चरंता, जे काही मिळतं आपल्या समाजातून ते घेऊन, कधी काही लोक माधुकरी मागतात, काही करतात अशा, आणि संयमित जीवन जगून तिथे अशा तऱ्हेच्या आपले साधना केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर जाण्याच्या आधी त्यांना हे समजलं होतं विवेकाने की हे काय आपल्याला जीवनाचं पूर्ण लक्ष प्राप्त करणारं साधन नव्हे. पण अजून पुढचा किनारा लागलेला नसतो. एकीकडचं सोडलं पण दुसरीकडे आधी सांगितलं होतं की हे शब्द होते यत्र हि सहा अमृतः अव्ययात्मा. असा जो साधक आहे तो निष्काम भावाने आपलं उपासना आणि कर्म करतो, केवळ भगवत प्राप्तीच्या दृष्टीने आपल्या आत्मतत्वाचं ज्ञान व्हावं म्हणून, तर त्याला त्याची अव्यय अविनाशी नित्य पुरुष म्हणजे परमात्म्याची त्याला प्राप्ती होते. इथपर्यंत सांगून झाला. थोडक्यात सांगायचं म्हणजे जिज्ञासूंनी आधीच सर्व कर्मकांड केलेलं आहे, उपासना केली आहे, अंतःकरणाची शुद्धी झाली आहे, त्याच्या हृदयात परतत्वाच्या प्राप्तीबाबत जिज्ञासाही जागृती झाली आहे. तसं शास्त्राचं त्याला काय म्हणतात एक जनरल नॉलेज आहे की हे याच्यामुळं आपल्याला फळ असं प्राप्त होतं. आणि निर्णय उपनिषदात हा विषय हाताळलेला आहे. तद येथे हे कर्मचितो लोकाक्षीयते तथा अमूत्र पुण्यचितो लोकापेक्षीयते, की ज्या ठिकाणी ज्या ते कर्माचं फळ इथे आज आहे आणि उद्या नाही असं असतं, तसं आपण परलोकात जरी गेलं तर ते देखील कर्माचं फळ काही परमनंट किंवा कायम नाही. पण आपल्याला मग परमनंट कसं मिळेल, शाश्वत वस्तू कशी प्राप्त होईल, आणि हे त्याच्या स्तरावर त्याला न समजल्यामुळं असं जीवनाचं परीक्षण करून सगुरु मिळवावी गच्छेत. आता इथे सुरुवात आहे. परीक्षा लोकान कर्मचितान ब्राह्मणः निर्वेद माया नास्त्य कृतकृतेन तद्विज्ञानार्थं स गुरुमेवाभिगच्छेत्. समित्पाणिः श्रोत्रियं ब्रह्मनिष्ठम्. असा साधक तो पर्यंतचाच पडतो आपल्या स्तरावर, त्याला काही किनारा लागत नाही. व कर्मचितान लोकान परीक्ष,
कर्माने प्राप्त होणाऱ्या लोक म्हणजे अनुभवाचं क्षेत्र हे अनित्यच असणार आणि अनित्याने काही नित्याची प्राप्ती होत नाही हे त्याला विचारात आलंय. लोकांचं परीक्षण करून निरीक्षण करून लोक याचा अर्थ आहे फील्ड ऑफ एक्सपिरियन्स अनुभवाचं क्षेत्र. भूभुव स्वहा त्या ब्रह्मलोकापर्यंत जरी गेलं काल संध्याकाळच्या ब्रह्मभुवनान लोकान पुनरावर्ती ब्रह्मलोकापर्यंत सगळं जग सकामतेने जर साधक करत असेल तर त्याला परत यावं लागतं इकडे. मग आपल्याला तर पूर्णत्वाची प्राप्ती करायची. असा ब्राह्मण म्हणजे ज्याला ब्रह्मजिज्ञासा आहे तो. आता ब्राह्मणाच्याच घरात जन्माला असं आहे आवश्यक. काही लोक ब्राह्मणाच्या घरात जन्माला येतात पण कधी या ब्रह्मबुद्धीचा विचार करतच नाही. काही एखाद्या कुठल्याही जातीचा असून देखील त्याच्यावर अवलंबून नाही की ज्याचं अंतःकरण सात्विक आहे निर्मळ आहे आणि ज्याच्या अंतःकरणात ह्या जिज्ञासा ब्रह्मप्राप्तीची आहे. थोडक्यात सांगायचं भरपूर सांगतो. निर्वेद माया त्याला वैराग घेऊन म्हणजे आता इकडे त्याचं मन न लागता तो आपल्या पुढचा किनारा पाहतो आपला. निर्वेद म्हणजे रागद्वेष रहित अंतःकरण झालं आहे त्याचं. पूर्वी थोड्या तरी एक्साइटमेंट होत होतं आता मन शांत झालं शुद्ध झालं. हे काम होतं रिच्युअल्स किंवा उपासना केली म्हणजे जरा पूर्वीपेक्षा मन आपलं शांत होतं. तरी पण अजून ज्ञानाची दृष्टी प्राप्त झाली नाही म्हणून हा सिद्धांत त्याला लक्षात आला की कृतेनं अकृतः न अस्ति. कृत म्हणजे ह्या अनित्य कर्मानी नित्य असं जो मोक्ष आहे किंवा परमार्थ आहे त्याची प्राप्ती होत नाही. इन्फिनिट आहे ते फायनाईटनी किंवा मिळू शकत नाही. नित्याची प्राप्ती अनित्याने होऊ शकत नाही. कारण हे दोन विरुद्ध धर्माचे आहे. कर्मामध्ये अविद्या काम आणि कर्म हे सगळे असतात पण ह्या अविद्येच्या पलीकडे जे तत्व आहे शुद्ध विद्या त्या ठिकाणी या दोन्ही नाही. तसं अंधकाराने प्रकाशाची कधी प्राप्ती होऊ शकत नाही. जडाने काहीही चैतन्याची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्याला तो त्या चैतन्याची अवस्था प्राप्त करायची आहे. मग त्याला न माहीत असलं ते समजलं नसल्यामुळे तो आपलं गुरु मेवावी गच्छेत. कारण कधी कधी शास्त्राचं देखील ज्ञान होईल पण नुसतं शब्दाच्या ज्ञानाने माणसाला शांती मिळत नाही. शब्दाच्या बोलानं शांती नाही म्हणे. कुठेतरी आपल्याला गुरुजनांपाशी जाऊन त्याचं साधन पक्क केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय करावं अशा साधकांनी श्रुती माता येते इन्स्ट्रक्शन देत आहे सूचना देते की अशा अवस्थेला साधकाचं अंतःकरण केल्यानंतर त्यांनी गुरुजनांपाशी जावं. त्यांनी देखील आपल्या गुरुपासून असं ज्ञान मिळवलं असतं. ते देखील काही काळाच्या आधी असे जिज्ञासूच होते. त्यांच्या गुरूंनी देखील अशी जिज्ञासा केली. तुम्ही परंपरा पहा कुठले सगळे का हा सिद्धांत लक्षात ठेवून की जसं न अध्रुवे प्राप्यते ध्रुवम तत्. आपल्या कठोपनिषद देखील जे ध्रुव वस्तू आहे जी पूर्ण वस्तू आहे जे स्थिर वस्तू आहे त्या अस्थिर अशा वस्तूने प्राप्त होऊ शकत नाही. आपण व्यवहारात देखील बघतो की आपण एखाद्या ट्रेनमध्ये गाडीमध्ये बसलो असेल तर दुसरी गाडी जर त्या बाजूच्या याच्यावर असेल रुळावर तर ती एका ठिकाणी असून देखील आपली गाडी चालायला लागली म्हणजे ती चालत आहे असं वाटतं. म्हणजे मनाने निर्माण केलेल्या जगताने मनातील जे परमात्म तत्व आहे त्याची प्राप्ती होऊ शकत नाही असं समजल्यानंतर ते ज्ञान गुरुच्या उपदेशाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून अशा विद्यार्थी 6 या जिज्ञासूंनी तद्विज्ञानार्थम विशेष ज्ञान त्यातून होण्यासाठी अनुभवात त्यातून उतरण्यासाठी गुरुमेवावी. गुरु कसं असलं पाहिजे ते सांगितलं. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुमेवावी गच्छेत. कारण काही लोक श्रोत्रिय म्हणजे काही शास्त्रीय असू शकतात. एक एक शब्द घेऊन 21 दिवस 25 दिवस त्याचं विवरण करणार पण नुसते शब्द झाले. त्याला अनुभूती नसेल ते ठामपणे सांगू शकत नाही. काही लोक असे असू शकतात की त्याला अनुभव आहे ब्रह्मतत्वाचा पण त्याला शास्त्राचं ज्ञान नसेल तर तुमच्या आमच्या स्तरावर जे भाषेच्या पलीकडे आहे ते भाषेत कसं सांगायचं हे तत्व जमणार नाही. ठीक आहे ते नुसतं चुपचाप राहते आपलं समजणार नाही. म्हणून खऱ्या गुरुची ओळख या ठिकाणी दिली आहे की ज्या ठिकाणी श्रोत्रिय म्हणजे श्रवणही केलं आहे त्यांनी गुरुजनापासून आणि शिवाय गुरुजनांपासून उपदेश प्राप्त करून ब्रह्मनिष्ठा आहे त्याला प्राप्त झाली आहे. तर अशाच्यापासून आपल्याला मिळाल्यानंतर आपल्याला ज्ञान फलित होतं.
आणि तिथे आपण कसं जावं, साधकांनी सांगितलं की समित पाणी हातामध्ये समित आहे, म्हणजे सेवा करण्याची आपली भावना आहे, त्याचं प्रतीक म्हणजे समित आहे. कारण पूर्वीच्या काही ऋषीमुनींची काही डिमांड नव्हती, ते अरण्यात राहायची. खूपच झालं तर थंडीपासून बचाव करण्यासाठी काहीतरी काड्या त्याला लाकडं लागतील, तोंड धुवायला खूपच झालं ते कधी लिंबाची किंवा बाबरीची काडी काही बरेचसे नव्हते त्यावेळेस. तर थोडक्यात म्हणजे अशा पद्धतीने जावं की ज्या ठिकाणी आपले श्रवण करण्याची तयारी आहे, त्यानुसार साधन करण्याची तयारी आहे, त्यासाठी सेवाभाव आपल्या हृदयात आहे. याचं प्रतीक आहे समित पाणी हातामध्ये. आता हा झाला एक भाग. विद्यार्थ्यांनी काय करावं जिज्ञासूंनी. आता गुरुजनांचंही उत्तरदायित्व काय आहे हे सांगण्याचा अधिकार श्रुतीमातेचाच आहे. पुढच्या ते सांगत आहे. कारण एका ठिकाणी त्या भाष्यकारांनी यात म्हटलं आहे की नुसतं शास्त्रज्ञ होऊन तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होत नाही. शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्येनं ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात, असं त्याचं भाष्यकार लिहिलं आहे. बरेच काय असतात शास्त्री पंडित होते पण ते गुरु होऊ शकत नाही, ज्ञानी होऊ. शास्त्रज्ञोपी म्हणजे कोणी शास्त्राचं अध्ययन करून देखील त्या जिज्ञासून स्वातंत्र्य म्हणजे स्वतःहून आता काहीतरी पुस्तकं काढले असं झालं तर कोणी ब्रह्मविद्या प्राप्त, तसं नाही. स्वातंत्र्य ब्रह्मज्ञानान्वेषणं न कुर्यात, ब्रह्मज्ञानाचं अन्वेषण म्हणजे शोध स्वतःहून घेऊ नये, त्याला सापडत नाही काय. कारण सूक्ष्म आहे. साध्या गोष्टी देखील आपल्याला कोणी एखादा मोबाईल उघडायचा असेल तर कोणातून समजून घ्यावं लागतं की कसं काम होतं. तर म्हणून त्याचं काम आहे, कर्तव्य आहे की गुरुजनाकडे जावं. आता गुरुजनांचं काय उत्तरदायित्व हे पुढे सांगत आहे. असा जर विद्यार्थी असेल ज्यांनी मनाची पूर्वतयारी केली आहे, हे बघा गुरु देखील आपल्याला मिळवायची आवश्यकता नाही, जीवनात येऊन जातो. गुरुदेवाला हा प्रश्न फार विचारायचा. ते उदाहरण द्यायचे की एखादा आंबा किंवा पेरू पिकला असेल तर त्याच्यावर आपण होऊन पोपट आहे तो चोच घालतो. रामकृष्ण परमहंसाचं देखील तुम्ही उदाहरण पहा. वाटेल त्या प्रकारच्या साधना केल्या, कधी स्मशानात बसले, कधी काही जपच केला, काही सगळं केलं. पण ह्या भक्तीचं परिवसाना आत्मज्ञानात होण्याच्या आधी एक आवश्यकता होती गुरुची. तर काली मातेने ती व्यवस्था केली. तुटापुरी नावाचे गुरु त्यांच्या याच्यात आले, त्यांच्याकडून त्यांना उपदेश प्राप्त झाला. त्यांची दृष्टी आता ब्रह्मज्ञानी झाली. नंतर त्यांनी भक्ती सुरू ठेवली पण आता ब्रह्मनिष्ठ होऊन तर ते पक्क झालं होतं, परिपक्व झालं होतं ते फळ. आणि तेव्हा त्याच्यावर हे चोच मारतं. तसे गुरु येतात जीवनात. तोपर्यंत आपली साधना सुरू ठेवायची हे सांगत. आता ते करत असताना समजा असा विद्यार्थी गुरुकडे आला, वेल प्रिपेअर्ड, त्यांनी आपल्या शास्त्राचं अध्ययन केलं आहे पण शाब्दिक ज्ञान आहे, पण आता शाब्दे परेचे निष्णात आहात, ज्याला शब्दाचंही ज्ञान आहे आणि परतत्वामध्ये देखील निष्णात आहे, अशा गुरुपाशी आल्यानंतर गुरुजनांनी काय करावं ऐकायचं येते. तस्मै सविद्वान उपसन्नाय सम्यक प्रशांत चित्ताय शमान्विताय येनाक्षरं पुरुषं वेद सत्यं प्रोवाचतां तत्त्वतो ब्रह्मविद्यां. तस्मै असा विद्यार्थी आपल्या गुरुकडे आल्यानंतर श्रुती माता सांगते की जे श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ गुरु आहे त्यांनी मग काय करा, त्यात बघावं त्याचं कसं आहे. अंतःकरण प्रशांत चित्त आहे, म्हणजे आता इकडे तिकडे काही मन गुरपडत नाही. कारण जितक्या वासना अधिक असतात, इच्छा अधिक असतात, अपेक्षा अधिक असतात, तितकं मन काही ह्या चिंतनाला काही लागत नाही. आता हळूहळू सापेक्षाने मन शांत झालं, समजलं आता हे जीवन असं आहे. आणि मन चांगलं शांत झालंय, प्रकर्षेण शांत. हा हे पहिली त्याची क्वालिफिकेशन. दुसरं शमान्वित आहे, इंद्रियाचं जरा शमन केलं आहे. दोन शब्द वापरतात वेदांतात, एका म्हणतात शम, दुसऱ्या म्हणतात दम. मनसहा शम उच्यते, मनाची शांती सगळ्या परिस्थितीसाठी म्हणा. दम हा इंद्रियाणां निग्रह, थोडा आपल्या संयमी जीवन जगत आहे असं. कारण आधी सांगितलं तपश्रद्धे ये हिपसंते अरण्ये, असं करून त्याला मनाला डिसिप्लिन लावली. आणि जिज्ञासा भावून तो आलाय. सम्यक उपसन्नाय, तिसरी गोष्ट त्यात असली पाहिजे
की यथाशास्त्र तो आपल्याकडे आला असला पाहिजे, नाही तर आठ तिने हाव कसं काय गळ्यात हात घालायचा गुरुच्या, फोनवर म्हणायचं, तर तसं नाही. येऊन बैस जा. ते ज्ञानाचा कुरठा, सेवा ही दार म्हणतात. ते ज्ञानाचं भांडार असतं. तिथे आपण सेवा हे त्याचं दार उघडणारं द्वार आहे. आणि तिथे कसं जावं, ज्ञानेश्वर माऊली सांगते की तनु म्हणू जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास. तिथे गुरुपाशी गर्व दाखवून की मला तिथं तो काय सांगणार, चुप राहील तो. पण संतांनी म्हणजे काय असं सांगून ऐकत नसेल तर उपदेशाचे काम नसे तिथे वाचा मौन बरी. तो आपण अनुभव तिथं काय करणार. कुठे कोणाची कसं करायचं हे सुद्धा सगळं सांगितलं. ती त्या असं जर आलं असेल, एवढं जर ॲडजस्टमेंट असेल तर गुरुला त्याला ब्रह्मविद्येचा उपदेश नाकारण्याचा काहीही अधिकार नाही सांगितलं पाहिजे. असा सम्यक उपसन्नाय म्हणजे विधिवत उपसन्न म्हटलं या ठिकाणी. कसा प्रश्न विचारता, शब्नको होय महाशाला विधिवत उपसन्न पप्रच्छ कस्मिन्नु भगव विज्ञाते सर्वमिदं विज्ञातं भवती. त्याचा पराविद्येचा प्रश्न होता. त्याला सगळे हे ट्रॅडिशन सांगत आहे आपले. आणि त्या पद्धतीने आलेल्या त्या शमनकाला आता उपदेश करायचा आहे असं मग सांगत आहे की असं इंडिकेशन करत आहे की असं तू आला आहे, तुला तू योग्य त्याचा उपदेश करतो. तर येनाक्षरम पुरुषम वेद सत्यम प्रोवाचताम तत्वतो ब्रह्मविद्या. 6 विद्वान त्या म्हणजे त्या विद्वान गुरुने येन सत्यम अक्षरम पुरुषम वेद, ज्या योगी त्याला अविनाशी तत्वाचा साक्षात्कार होऊ शकेल, दृष्टी प्राप्त होऊ शकेल, ताम ब्रह्मविद्याम तत्वतः प्रोवाच. ती ब्रह्मविद्या त्यांनी तत्वतः सांगावी, काही त्यात रिझर्वेशन ठेवू नये. हे बघा दोन्हीकडून आहे हा मार्ग, टू वे ट्रॅफिक. की गुरुजनाकडून सांगतील देखील, पण आपलं मन ग्रहणशील असलं तर आपल्याला ते समजेल. नाही तर काही लोकांना सांगू दे कोणता मंत्र सांगितला होता, काय त्याचा अर्थ आहे. तर म्हणून अक्षरम पुरुषम वेद, जे अक्षर अविनाशी तत्व आहे त्याचा साक्षात्कार होईल अशा पद्धतीने त्यांनी त्याला सांगावं. आता त्याचं फलित होईल की नाही त्याच्या ग्रहणशीलतेवर अवलंबून आहे. म्हणजे छात्र हा पात्र असला पाहिजे. आणि तशी पात्रता घेऊन आला असेल तर त्याला जेच क्षणी अनुग्रह केला तेच क्षणी मुक्त झाला आणि बंद हे काही आत्म्याला बोलूच नाही. त्या एका मिनिटात एका क्षणात त्याचं जीवन येऊन जातं. हे एखादी समिधा किंवा एखादं गवत अग्नीमध्ये टाकण्यासारखं आहे. गवत असो किंवा आपले इंधन असो, ते जर ओलं असेल तर पेट घेईल का सांगा तुम्ही. म्हणजे पहिली प्रक्रिया वाढवतो आपण, गौरीचे खांडे देखील करतो. पहिल्यांदा सुरुवातीला ओलं असणार, हे भस्मनंतर होतं त्याचं, गोमय हे विभूती लावतो. नंतर दुसरी प्रक्रिया त्याला वाळून टाकतो, वाळल्यानंतर किडे बिडे मरून जातात. आता तेही दोष त्यात राहून त्याला जाळून टाकतात, जाळल्यानंतर राख असलेली लावतात. तशी ही प्रक्रिया आहे. तशा अधिकारी शिष्याला गुरुदेव उपदेश द्यावा. पण ह्या सगळ्या गोष्टी बघून की मन जरा शांत आहे की नाही, नसेल तर त्याच्या मनात जाणार नाही. काय बघा, साधा धागा जरी घालायचा असेल तर असं सोयी हालणारं मोठ नको, आयुष्यभर जाणारच नाही. काय करणार ते ब्रह्मविद्या त्याला. उपसन्याय सम्यक म्हणजे चांगल्या पद्धतीने त्याने आला असेल, ह्या मनाची शांती असेल. कारण पहिली गोष्ट म्हणजे मनाची शांती आवश्यक आहे. ते पाहते त्या इकडे तिकडे गडबडीत मन असेल तर त्याच्या लक्षात येत नाही. येन सत्यम अक्षरम पुरुषम वेद, ज्या योगे त्याला सत्याचा साक्षात्कार, वेद म्हणजे त्याचं जाणणं जाईल, त्याचा अनुभव करता येईल. ताम ब्रह्मविद्या तत्वतः प्रोवाच. तत्व म्हणजे 2 शब्द, तत् आणि तोम. शेवटचा उपदेश असतो तत्वमसी, तो तू आहेस. आणि ती केव्हा त्याला प्राप्त होईल की ज्याची अंतःकरणाची तयारी असेल तर. ते एका विद्यार्थ्याबाबत सांगतात, म्हणजे गुरुजनाबाबत ज्ञान वगैरे ते आहेत तशीच असते, पण आपण त्याच्यासाठी तितकं लेवल उचलली पाहिजे मनाची. गेला गुरुकडे का
आणि गेल्यानंतर त्याने ते आपल्या त्या अवस्थेतच होते, सांगून टाकलं की जे विचारतो ते ब्रह्म, तत्त्वमसी ते तू आहेस. त्याच्यावर लगेच 2-4 वाक्य सांगायला लागला. काय सांगता महाराज तत्त्वमसी? म्हणत अहम ब्रह्मासी माहीत आहे, अयमात्मा ब्रह्म आहे, प्रज्ञान ब्रह्म माहीत आहे. आता महाराज चूप राहिले आणि परत त्या महाराजालाच विचारतात. आता ती वास्तविकता त्यांना सगळे हिमालयातले लोक मानत होते, असे होते. तो बोले आप कोई दूसरे गुरु की तरफ भेजो हमको कि जहाँ मेरा समाधान हो जाए. आता समाधान का होत नाही? त्या तत्वमसी महावाक्यात काही गडबड आहे म्हणून नव्हे, पण याचं हे ग्रहणशीलता नाही, काय करणार. आणि मग बोले ठीक आहे, देखो ये गंगा के दूसरे किनारे पे ऊपर स्वर्गाश्रम है, वहाँ एक महाराज रहते, जा. आणि पण त्यांनी चिठ्ठी सुद्धा दिली. जसं आपण एक डॉक्टरही दुसरीकडे पाठवतात, आता काय करायचं. आता त्याला माहित की ज्याच्यातून ज्या डॉक्टरपासून शिकला त्याच्यापासून गेल्यानंतर आणखी काय पाहिजे तुम्हाला. तेव्हा तिथे गेला तर तो हुशार झाला की ज्या अर्थी इथून आला तर जरा आपण हुशार केलं पाहिजे केसचं. आता काय पहा, तुम्हाला तुमच्याकडे उपदेशाचे आले आहे, त्याला पाठवलं. तिथे समाधान नाही झालं. मग त्यांनी पाहिलं की याची अजून परिपक्वता व्हायची आहे, अहंकार अजून गळला नाही. मग तिथे त्याला काम दिलं काहीतरी. गाईचा गोठा बिठा होता, त्याला साफ कर, कधी आयुष्यात केलं नव्हतं. थोडंसं अहंकार वाकवला म्हणजे मग बरोबर होतं ते. जरा मन सुद्धा आत्ता मग बरोबर आहे. मग त्याच्यानंतर एक दिवस बोलावलं त्याला, 5-6 महिने राहून, 1 वर्ष राहून, आता ठीक आहे. पाहिलं प्रश्न पण निश्चित काय म्हटलं, 1 वर्षभर अंत्यवासीना म्हणून राहा, नंतर तुम्हाला यथा इच्छा त्याप्रमाणे तुम्ही प्रश्न विचारा. आता 1 वर्ष त्याला थोडंसं घासून निघालं. आता अहंकारही कमी झाला, रागद्वेष कमी झाले. आता म्हणून ये बेटा इकडे. आता उपदेश काय दिला? तत्वमसी. मी त्या शब्दात काही गडबड आहे का? शास्त्रामध्ये उपदेशामध्ये नाही, पण आपण देखील ग्रहणशील असलं पाहिजे, त्याला सांगायचं आहे. हा दोन्ही प्रकारचा मार्ग आहे. म्हणजे आणि गुरु देखील कसा असावा ते सांगितले की श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम गुरुमेव अभिगच्छति. ते त्याच्यानुसारच सांगणार. आता हे झाल्यानंतर आतापर्यंत आपल्याला हा अपराविद्येवर जोर देऊन सांगितलं की अपराविद्या किती मिळवली आणि कर्मकांडाने किती केलं तरी साधकाला मुक्तीचा मार्ग त्याच्यातून प्राप्त होऊ शकत नाही. मुक्ती फक्त आत्मज्ञानानेच प्राप्त होऊ शकते. ज्ञानात एवतु कैवल्यम. कारण अपरम चेत प्राप्तव्यम. अपर जे आहे, जे लोर आहे, जे देशाने कालाने परिच्छिन्न आहे, ते तुम्ही ज्ञान आणि त्यानुसार कर्म करून मिळवू शकता. पैसा, आदला, मुलं, बाळं, घरदार काय ते ठीक आहे, पण तेवढ्याने तुमचं काही समाधान होत नाही. पाहिलं नाही सगळं असो. मग आता त्या पूर्ण समाधान पूर्ण वस्तूने होत असेल तर पूर्ण वस्तूची प्राप्ती कशाने होऊ शकेल? पूर्ण वस्तूची प्राप्ती कर्माने नाही होत. कारण तो परमात्मा ज्ञानाचा विषयनुसार ज्ञान स्वरूप आहे. त्याचं फक्त त्याला आहे तसं जाणूनच विषय होऊ शकेल. आपण त्या दहाव्याची गोष्ट पाहिली की नदीच्या पलीकडे 10 मुलं गेल्यानंतर मोजताना स्वतःला मुदतच नाही. तो 9चा हिशोब लागतो, रडायला लागतो. 10वा तो नित्य प्राप्त आहे, असं नाही की तो गमावला. पण तेवढ्या याच्यात गुरुजनांनी पाहून विचारलं म्हणजे अशाची प्राप्ती त्या 10व्याला स्वर्गात गेलं तर मिळू शकणार नाही. तो तिथेच आहे ऑलरेडी. नदीमध्ये जर डुबकी घेतली तर तो न मोजलेला बरं नदीत न मेलेला तो मरण पाहायला पाहिजे. म्हणजे तेही बरोबर नाही. हातपाय वर केले तरी 10वा सापडणार नाही. नाकाचा टंबू दाबला तरी 10वा सापडणार नाही. माता की तो 10वा आहे जाणण्यातून. त्यासाठी फक्त कोणीतरी राईट टाईमवर त्याचं मन अरेस्ट केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की ते तो आहे बस. आता इथपर्यंत दोघांचाही भाव आणि त्याच्याबाबतचा शेवटीचा अभिप्राय सांगितला की शिष्य कसा असला पाहिजे, कसा अप्रोच झाला पाहिजे, गुरु देखील कसे असले पाहिजे, त्याचं उत्तरदायित्व काय सगळं सांगून झाल्यानंतर आता विद्यार्थ्याचा प्रश्न डावलून देत नाही गुरु. विद्यार्थ्यांनी विचारलं होतं की असं कोणतं ज्ञान आहे की जे प्राप्त झालं तर सगळं माहीत होतं ज्ञान. कस्मिन्नो विज्ञाते भगवो सर्वमिदं विज्ञातं भवति इति.
तर म्हणून तुम्हाला दिसेल की मागच्या द्वितीय खंडाची जशी सुरुवात झाली तशीच आता तिथे कर्मकांडाच्या बाबतीत तदेत सत्य म्हटलं, कारण त्यास अजून त्याचं कर्म व्हायचं होतं, परिपक्वतेची दशा व्हायची होती. मुलांना देखील एकदम नाही घाला आता. पहिल्यांदा KG जातो, नंतर सिनियर KG, नंतर फर्स्ट स्टँडर्डमध्ये, आणि मग जरा मोठं झाल्यानंतर त्याला आपण ते नाही सांगत की आता तू त्याचा पलीकडे. तर आता ते ब्रह्मज्ञान, ते आत्मज्ञान कसं सांगतात त्याच्यासाठी परत मुख्य विषय आहे की आपल्यामध्ये जो जीव आहे तो परमात्म स्वरूपच आहे. उपाधीमुळे वेगळेपणा वाटतो आपल्या तरी जीवात. आता त्या अक्षर ब्रह्मापासून, परमात्म्यापासून प्रथम सांगत आहे की हे जीव किंवा हे सृष्टी जड आणि चेतनात्मक, मूर्त आणि अमूर्त कशी प्रगट झाली, इथून याची सुरुवात होते. पहिल्या मुंडकात द्वितीय खंडामध्ये अपरविद्येचा विचार केला आज आपण, आणि त्याचं फळही सांगितलं. त्याचं फळ अनित्य आहे. पण अशा जिज्ञासूला आता ते सांगत आहे की ज्याच्या हा विचार आला आणि शिवाय विरक्ती आहे, तर त्याला आता पराविद्येचा उपदेश करायचा, म्हणजे त्याचं वर्णन करण्यासाठी आता इथून प्रारंभ झाला. शब्द तसाच आहे, तदेत सत्यम, कर्म आणि वगैरे ते कर्माबाबत. आता हे सत्य म्हणजे आत्मतत्वाबाबत सांगत आहे. ऐका, तदेत सत्यम यथा सुदीप्तात् पावकात् विस्फुल्लिंगाः सहस्रशः प्रभवन्ते स्वरूपाः तथाक्षराद् विविधाः सौम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवाप्यन्ते. त्या विद्यार्थ्याला आता संबोधन वापरते की सौम्य. सौम्य म्हणजे तो मनाचं शांत शुद्ध असलेल्या अशा साधकाची जिज्ञासू. सुरुवात तशीच करत आहे जसं कर्मकांडाचे. तदेतच सत्यम, ते हे सत्य आहे. दॅट दिस इज ट्रुथ. ते म्हणजे पूर्वी कर्मकांडाबाबत सांगितलं होतं ते आजही सत्य आहे, तू कंटिन्यू कर असं. आता त्याच्यानंतर आता पुढचा कप्पा सांगायचा. तदेत म्हणजे आता ते परमात्मा तत्व आहे आणि आता आहे आपल्या जीवरूपाने आहे, तेच हे सत्यच आहे. कारण शौनक आता प्रश्न लक्षात घेऊन सांगत आहे की ते हे खरं आहे, ते हे सत्य आहे. सत्य म्हणजे त्रिकाला अबाधित सत्यम. आता थोडासा पराविद्याचा विचार. आता कसं हे सत्य आहे, कारण कार्यावरून आपण कारणाकडे लक्ष घालू शकतो, आणि म्हणून खऱ्या अर्थाने सृष्टी सांगणं हे श्रुतीचं प्रयोजन नसून देखील सृष्टी सांगण्याचं कारण सृष्टी ज्याच्यापासून निर्माण झाली ते त्याच्याबाबतचा प्रश्न आहे की सगळ्याचं उगमस्थान काय आहे. लाटांकडे पाहून म्हणतंय की ह्या सगळ्या लाटा पण कशापासून आहे, त्या पाण्यापासून आहे. तसंच आता दृष्टांत येतो त्या अग्नीचा. कारण ह्या विद्यार्थ्याला अग्निहोत्र करून ज्वाला वगैरे पाहिले. तर यथा सुदीप्तात पावकात. आता दृष्टांत ज्याप्रमाणे सुदीप्तात अत्यंत प्रज्वलित असलेल्या अग्नीपासून काय होतात, स्वरूप त्याच्या स्वरूपाच्या सहस्रशः विस्फुल्लिंगाः प्रभवन्ते. हजार वर्षा ठिणग्या येत असतात. आपण नाही का, आणि ठिणग्या ह्या कशा रूपाच्या असतात, स्वरूपा म्हणजे त्याचे गुणधर्म, अग्नीचे गुणधर्म सगळे त्यात येतात. तसं पाण्याचे गुणधर्म सगळ्या लाटामध्ये बुडबुडेमध्ये असतात. एकाच स्वरूपाच्या हजारो ठिणग्या उत्पन्न होतात. जसे हे दिसतात तसे आपले जीव आणि असं जडसृष्टी असलेली. तथा त्याचप्रमाणे हे सौम्य, हे शांत अंतःकरण असलेल्या जिज्ञासू अक्षरात विविधा भावा प्रजायन्ते. तशाप्रमाणे ह्या अक्षरापासून म्हणजे अविनाशी तत्वापासून ते जीवभाव प्रकट होतात. आता पान कधी कधी सूर्याची रश्मी म्हटलंय, सूर्याची ती किरण आहे. तसे आपल्याच्यात कॉन्शियस थॉट असतात, जाणीवपूर्वक विचार असतात, त्याच्याशी एकरूप झालेला भाव तेच आपल्या तसा जीवभाव आहे. मग जसं अंतःकरण असेल तसं कोणी सात्विक, कोणी राजस, कोणी तामस.
तर पूर्वी एक सांगितलं होतं आपल्याला दृष्टांत मागच्या सेक्शनमध्ये देखील, यथा वर्णनाभि सुजते गृह्णतेच्या वगैरे, आणि तथा अक्षरात संभवती हे विश्वम, अक्षरापासून अक्षर होतं. तसं आता हे सांगत आहे की हे जे आहे सगळं जग नामरूपात्मक असलेले जग ते दुसरं काय नसून त्याच्यापासून वेगळं नाही. जसं ह्या अग्नीच्या ठिणग्या अग्नीपासून वेगळं नाही. पाण्यावर दिसणारे तरंग त्याच्या अंतरंगाच्या दृष्टीने पाहिलं असताना पाण्यापासून वेगळे नाही. अनेक दृष्टांत मातीपासून निघाले घट आणि रांजण आणि काय जे असेल ते त्या मातीपासून तसं आता सांगत आहे की हजारो जीव, कारण जीव ब्रह्मैव नापार आहे सांगत. हा प्रतिपाद्य विषयाचा आत्मज्ञानात की आपल्यातला जीव उपाधीमुळे वेगळा ईश्वरापासून. ईश्वर आहे सर्वज्ञ, मी आहे अल्पज्ञ. त्याची सर्व बुद्धी आहे म्हणून तो झाला सर्वज्ञ. माझी अल्पबुद्धी आहे म्हणून मी झालो अल्पज्ञ. सर्व आणि अल्प दोन्ही जर बाजूला ठेवल्या उपाधी तर काय ज्ञ म्हणजे ज्ञानाच्या दृष्टीने दोन्ही स्वरूप हा एक स्वरूपाचे. तर अक्षरात याच्यापासून म्हणजे जे प्रगट झालेले जगत आहे जीव आहे ते त्याच्यापासून प्रगटतात. निर्णय प्रकारचे जीव निर्माण होतात. तत्र च एव अपियंती, आणि ते परत विलीन होतात. जसं ठिणग्या थोड्या विजल्या की ते परत त्याचं अस्तित्व अव्यक्त जात असतं. आधी सांगितलं की ईश्वराची व्याख्या ज्याच्यापासून सगळे निर्माण होतात, ज्याच्या आधारे संगोपित होतात, ज्यात विलीन होतात. तसे जीव देखील असं काही दिवस आणखी हे करून कधी ना कधी ते आपलं परत आपले उगमस्थानाकडे जातात. पण ते जीव शिवस्वरूपापासून ब्रह्मस्वरूपापासून सच्चिदानंद स्वरूपापासून वेगळे नाही हे सांगायचं. हे दृष्टांताचा एक एक आस्पेक्ट घ्यायचं. तसं विस्फुल्लिंगा म्हणजे ठिणग्या ह्या अग्नीच्या स्वरूपापेक्षा वेगळे नसतात. आपल्या त्याच्याला ब्लड ड्रॉप घेतो आपण एक तपासायला. एका ब्लड म्हणून आपली ब्लड सिस्टीम काय लक्षात येते. किंवा पाण्याचा एखादा बिंदू घेतला तर सिंधू म्हणजे समुद्र काय, समुद्राचं पाणी त्याचंही खारट असणार ती खारट. तसं स्वरूप आहात. कारण आपल्या ह्याच्यात देखील अल्पज्ञ आपण आहोत, अल्पव्यापी. आपण त्यात अल्प उपाधी असल्यामुळे अल्पज्ञ आहे. पण दोन्ही बुद्धीला जर बाजूला ठेवून जर आपण पाहिलं तर आत्मा आणि ब्रह्माची एकरूपता आहे. तसंच किती अंतर आहे पाण्याचं आणि लाटांचं. लाटांचं आणि काही खऱ्या अर्थाने पाणीचे लाट रूपाने दिसत आहे. किती अंतर आहे त्या ठिणग्याचं आणि त्याच्यापासून असलेल्या बाहेर दिसतात वेगळ्या, पण त्याच्या स्वभावाच्या दृष्टीने पाहिलं असताना स्वरूप हा म्हणजे त्याच्या स्वरूपाचे आहे. तसंच त्याला काय सांगायचं आहे की जीव ब्रह्मैव नापरा, जीव हा ब्रह्माचाच अंश आहे. इथून सुरुवात झाली. आता पुढे ते जे तत्व आहे त्याच्याबाबत त्याचा प्रश्न विचारला तर त्याचं निर्देशन करतात. आता इथे आता उपदेशाचे ते डायरेक्ट भाषा सांगतात. दोन प्रकारे ब्रह्माचं निर्देशन करतात. एक त्याचं स्वरूप लक्षण, दुसरं तटस्थ लक्षण. दुरून जसं आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये आपल्याला कोणाला जायला सांगायचं असेल तर ते माझं घर आहे, ज्या घरावर साडी टांगलेली आहे, तुमचं लक्ष वेधून घेतात प्रथम. आणि त्याला मी 10 मिनटं ती काही साडी काही काढणार नाही आतपर्यंत. आणि मग सांगतात ते नव्हे नेती त्याच्या बाजूचं. तसं असं जेव्हा सांगितलं असतं तेव्हा त्या म्हणतात तटस्थ लक्ष म्हणजे दूर राहून आपण ते दाखवतो. दुसरं डायरेक्टली 5-50 बंगले आहे, त्या बंगल्यामध्ये एक लाल रंगाचा बंगला आहे, तो लाल बंगला माझा आहे बस. म्हणजे बाकी ते माझे बाकीचे नाहीत असं म्हणण्याची आवश्यकता. तसं आता हे सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याचं आता हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण. आणि तसंच असं सापेक्षतेने ते स्वरूप कसं आहे त्याचा पुढच्या याचं सांगत आहे. दिव्यो ह्यमूर्त पुरुषः सभायभ्यंतरो यजाः अप्राणो ह्यमनशुभ्रः अक्षरात् परतत्परः. आता तो परमात्मा ज्याच्या बाबत त्यांनी प्रश्न विचारतो कसा आहे दिव्य. हा दिव्य म्हणजे तो द्योतनशील आहे, द्योतनवान आहे, म्हणजे प्रकाश स्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे, ज्ञानप्रकाश. अच्छा तो ज्ञानप्रकाश आहे, तो ज्ञानाचा विषय नाही. तो कसा असला पाहिजे व्यक्त नव्हे पण अव्यक्त म्हणून अमूर्त. हा मूर्त म्हणजे व्यक्त, इंद्रिय गोचर.
उलट ज्याचे आपले डोळे पाहू शकतात, पण ज्याला डोळे पाहू शकत नाही त्याला म्हणतात ब्रह्म. कान ज्याला शब्दाने ऐकू शकत नाही पण कानाला ऐकण्याची क्षमता होते ते आहे ब्रह्मतात. म्हणून काय म्हणतात त्याला अमूर्त. जसं इलेक्ट्रिसिटी कशी आहे, विजेच्या बल्बमध्ये अमूर्त आहे पॉवर हाऊसमध्ये. फक्त आता प्रगटल्यानंतर म्हणतो की ही प्रकाश रूपाने प्रगटली, फॅनमधून वाऱ्याच्या रूपाने प्रगटली. मग स्वरूपता कशी आहे ती अमूर्त. हा खूपच शंका झाली तर जरा वायरला बोट लावून पाहतो थोडं म्हणजे लक्ष तिथंच आहे, दिसून नाही पडत. अमूर्त पुरुष हा, पुरुष हा म्हणजे पूर्णत्वात पुरुष हा, पुरुष आहे ना द्वा पुरुष आहे. त्याचा अर्थ आपण पाहिला तर पुरुष हा सभाय अभ्यंतरो यजा, बाहेर आणि आत एकच आहे. आकाशवत घटासारखं आकाश असताना आकाश आतही तसंच आहे, बाहेरही तसंच आहे. घटाच्या उपाधीने जरी आपण घटाकाश म्हटलं तरी बाहेर आत हे एक आहे. सभाय अभ्यंतर प्रत्येक कणाकणामध्ये आहे. तसं हे चैतन्य सगळ्यामध्ये सांगा तो हा आणि कसं काय अजाह्या. अजाहा म्हणजे न जन्मलेला आहे. बाकीचं सगळं कार्यरूपाने आहे. तो कार्यकारणाच्या पलीकडे आहे म्हणून अजाहा अनबॉर्न. अप्राणो हे मन शुभ्र. हे का हे पहा, प्राण आणि मन ह्या सूक्ष्म शरीराचं प्रतीक आहे. म्हणजे जो सूक्ष्म शरीराचे तो पलीकडचा आहे. प्राण म्हणजे सगळे आपले फिजिओलॉजिकल फंक्शन ज्यात डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतं, मागे ती प्राणाची शक्ती आवश्यक आहे. त्याच्यानंतर उदारवाहिनी आपल्याला उत्सर्जन करण्याची शक्ती आहे. त्याच्यानंतर व्यान आणि सर्क्युलेशनची शक्ती आहे. त्याच्यानंतर काही पचवण्याची शक्ती आहे आणि काही विचार करण्याची शक्ती आहे. ते पंचप्राण त्याचे पलीकडे येतो. म्हणून त्याला उपनिषदात म्हटलंय प्राणस्य प्राण. हा प्राण नव्हे, त्याचाही प्राण आहे. अमन हा मन कसं असतं, संकल्प विकल्पात्मक मन. हा आत्मतत्व कसं आहे, संकल्प आणि विकल्पाच्याही पलीकडचं आहे मन. शुभ्र हा शुभ्र म्हणत असताना तिसरं शरीर असतं आपलं कारण शरीर म्हणजे वासना, त्याचे ते पलीकडे आहे. आवरण नाही त्याला, त्याला विक्षेप नाही मनाचे. त्याच्यानंतर विकार नाही प्राणाचे. आणि शुभ्र म्हणत असताना आवरण जे असतं बुद्धीवर त्या आवरणाचे ते पलीकडच आहे. कारण पहिल्यांदा दिव्य म्हणजे स्वयंप्रकाश आहे. अक्षरात परत परा. अक्षराहून ते पलीकडचं आहे. म्हणजे क्षर आहे म्हणून अक्षर म्हणायचं, बंधनात आहे म्हणून मुक्त म्हणायचं, अज्ञान आहे म्हणून ज्ञान म्हणायचं. पण त्या दृष्टीने पाहिलं तर काय म्हणता येईल, अक्षराच्या ह्या संज्ञेच्या टर्मच्या ते पलीकडचं आहे. आणि म्हणून त्या गीतेच्या 15व्या अध्यायात तुम्हाला समजावण्याची भाषा आपली. एका क्षरपुरुष, दुसरा अक्षरपुरुष. क्षर म्हणजे परिवर्तनशील, क्षर सर्वाणी भूतानी. त्याच्या अंतर्यामी जे तत्व आहे जीवरूपाने जिवंत रूपाने, कुटस्थ हा अक्षर उच्चते. हा देह आहे, देहामध्ये आपण म्हणतो जीव कुटस्थ रूपाने आहे. म्हणजे एक झालं क्षर, त्याच्या अंतरेमे ज्याच्यामुळे आपण पाहणं ऐकणं सगळं अनुभवतो तो कुटस्थ अक्षर उच्चते. आणि उत्तम पुरुष कसा आहे, क्षराक्षराभ्याम विलक्षण. क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषातून क्षर आणि अक्षर दोन्ही काढल्यानंतर तो परमपुरुष आहे. तो कसा आहे, तो उत्तम पुरुष. तो कसा आहे म्हणून ते सांगत आहे अक्षरात परतपरा. अक्षर ह्या संज्ञेचे तो पलीकडे आहे. त्याला दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं त्याला काय म्हणता येईल, कुठल्याही प्रकारची कंडिशनिंग म्हणजे कुठल्या प्रकारचं उपाधी ते परिच्छिन्नता नाही, हे सांगायचं आहे. आता दिव्य याचा अर्थ आहे द्योतनात स्वयं ज्योतिष्ठवाद. स्वयं ज्योतिम स्वयं स्वप्रकाशातलं म्हणजे जे स्वसंविद्या अशा तऱ्हेचा तो आहे. आता विद्यार्थ्याला फक्त हे प्रकटच रूप दिसू शकतं म्हणून मुद्दाम ऋषी सांगत आहे. त्याच्याच पासून हे सगळं निर्माण होतं. एतस्मात् जायते प्राणः मनः सर्वेंद्रियाणि च खं वायु ज्योतिरापः पृथ्वी विश्वस्य धारिणी. कैवल्य उपनिषदात देखील बिलकुल हा शब्द बॉडीली लिफ्ट केल्यासारखा दिसेल तुम्हाला. तसं एतस्मात्, एतस्मात् म्हणजे ह्या शुद्ध
ब्रह्मापासूनच मायेने हे सगळं काय निर्माण होतं. प्राण हा मन हा सर्वेंद्रियांचे आहेत. प्राण म्हणजे सगळी क्रियाशक्ती, मन हा म्हणजे अंतःकरणाची संपूर्ण शक्ती, मन बुद्धी चित्त अहंकार अंतःकरण, सर्वेंद्रियांचे ज्ञानेंद्रियाणी आणि कर्मेंद्रियाणीचं म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या सगळ्या असलेल्या शक्ती. हे नुसते गोलही नव्हे, पण याच्यामध्ये कानामध्ये ऐकण्याची शक्ती, डोळ्यामध्ये पाहण्याची शक्ती, नाकामध्ये वास घेण्याची शक्ती, कर्मेंद्रिय हातामध्ये उचलण्याची शक्ती, पायामध्ये चालण्याची शक्ती, त्यानंतर वाचेमध्ये बोलण्याची शक्ती, गुदद्वारातून उत्सर्जन करण्याची शक्ती, मूत्रविसर्जन करणे, हे सगळे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, त्याच्या असलेल्या सूक्ष्मशक्ती, मनाची असलेली विचारशक्ती, प्राणाची असलेली क्रियाशक्ती कुठून जे आहे ते येतस्मात् परस्मात् ब्रह्मणा, त्या परब्रह्मापासून प्रकट होते मायेनी. आणि शिवाय खम वायू ज्योतिः आपः आणि विश्वस्य धारणी पृथ्वी, पंचमहाभूत सांगितलं. आकाश, वायू, अग्नी, पाणी आणि सगळ्याला आधार देणारी पृथ्वी देखील त्याच्यापासून निर्माण होते. याचा अर्थ काय काय? त्याचा आतला अर्थ की प्रत्येक पंचमहाभूताचा सूक्ष्म गुणधर्म त्याच्या साहित्य ते प्रकटून त्याच्यापासून आहे. आकाशाचा गुणधर्म शब्द, वायूमध्ये आलं की शब्द आणि स्पर्श असे 2 गुणधर्म वायूचे असतात. त्याच्यानंतर अग्नीमध्ये यावं तर शब्द स्पर्श आणि अग्नीचा स्वतःचा गुणधर्म रूप पागण्याची म्हणजे तेजस्विता आहे. नंतर आणखी थोडं पुढे आल्यानंतर शब्द स्पर्श रूप आणि पाण्यामध्ये रसन आहे. मग पाण्यामध्ये अग्नितत्व कुठे आहे? हायड्रो इलेक्ट्रिसिटी कशी करतात? त्याच्यात आहे विद्युत उष्णतेचा भाग. आणि मग पृथ्वीमध्ये आलं तर आधीचे 4 गुणधर्म आहे, शब्द स्पर्श रूप रस, आणि पृथ्वीचा गुणधर्म गंध. म्हणजे सगळे हे पंचमहाभूत त्याच्या पंच तन्मात्रासहित त्याच्यापासून निर्माण झाले. त्याचे दृष्टांत दिला की जसं आपण असं पाहता एकच धागा असतो, पण विण केल्यानंतर आपण वेगवेगळे विण करतो. लोकरीत आजकाल करतात, काही शंकरपाळ्याची विण काढतात, काही कोणी काही गाई दाखवतात, काही पण धागा काढला तर एकच आहे. त्याला हे सांगायचं आहे की ज्याच्या बाबत तू प्रश्न विचारला त्याच्यापासून हे निर्माण झाले, त्याच्यापासून वेगळं नाही. मग ते क्रियाशक्ती असो, विचारशक्ती असो, किंवा इंद्रियाची पाहण्याची शक्ती असो, किंवा त्याच्या अधिष्ठाते देवता ब्रह्मांडात आहे, खम वायू आपहा वगैरे, ते देखील येतस्मात् या अधिष्ठानापासून आपल्या मायेने प्रकट होत आहे. त्याला सांगायचं. आता आणखी पुढे विकतात तो जेव्हा नामरूपाने नटतो ब्रह्मांड आणि पेंडामध्ये, तर हे संपूर्ण त्याचं विराट रूप होतं. आता त्याचं विराट रूप तोच कसं धारण करतो, आता हे याला थोडंसा मागव आहे. आपल्या त्या छांदोग्य परिषदात पंचाग्नी सांगितले आहे, तर त्याच्याच अनुसार आता त्या ईश्वराचं प्रकट असं समष्टी असं विराट रूप पुढच्या याच्यात सांगत आहे. अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्र सूर्यो दिशश्रोत्रे वाग्विवृताश्च वेदाः वायुप्राणो हृदय विश्वमस्य पद्भ्यां पृथिवी हीश सर्वभूतांतरात्मा. अस्य म्हणजे त्या परमेश्वरापासून काय लिहिलं आहे? अग्नी ही मूर्धा. अशी कल्पना करा की या पृथ्वीपासून संपूर्ण विराट पुरुष उभा आहे, वैश्विक पुरुष, युनिव्हर्सल पुरुष. तर वरचा भाग त्याचा काय झाला? त्याचं मस्तक झालं. पण अग्नी ही मूर्धा म्हणजे वरता असलेला उत्तम अंगाचा भाग, त्याचं मूर्धा म्हणजे मस्तक आहे, स्वर्गलोक आहे, जीवलोक. जीवलोक म्हणजे स्वर्गलोक. त्याचे डोळे कोणते? चंद्र सूर्यो चक्षुषी. आणि प्रश्न परिषद ज्यांनी ऐकलं त्याला माहिती आहे की 2 डोळे आहे, एक रई आणि प्राण. सूर्य हा प्राणाचं प्रतीक आहे आणि चंद्रमा हा मॅटरचं प्रतीक आहे. आजही काही लोक चंद्रमाचीच उपासना करतात. पहा, दे आर ओनली वर्शिपिंग मॅटर. ही ते बरोबर त्याची कोणती उपासना करतात त्याच्यावर देखील माणसाला काय प्राप्त होतं. तर हे 2 डोळे, एक चंद्र आणि सूर्य. आणि चंद्र आणि सूर्य, चंद्र हे आपल्या मनाची देवता आहे
आणि सूर्य आपल्या डोळ्याची देवता. त्या ठिकाणी हे दोन घ्यायचे की प्रकाशाच्या देवता, दिवसा असलेली देवता आणि रात्री असलेली देवता. सूर्य आणि चंद्र हे त्याच्याचपासून, त्याचे ते दोन डोळे. तो सगळं देपरा भगवान त्याच्या डोळ्यातून काही सुटत नाही. दिशे श्रोत्रे, चारी दिशा त्याचे कान आहे. म्हणून म्हणतात की भिंतीलाही कान असतात, कुठे तो ऐकायला काही सांगता येत नाही. आपण कोणी यायच्या आधी बोलून जातो, त्या चुप राहा ना, ते तिथे रेकॉर्ड झालं असतं तुमचं, काही राहत नाही ते. असं आहे. म्हणून त्यात चारी दिशेलाच आहे बस. चारी दिशा जगिरी में असं मला लागा फकिरी में. विवृत हा वेदा हा वाक म्हणजे असं विस्तृत असलेली ही वाणी म्हणजे वेद हे त्याची वाणी आहे. किती छान वर्णन आहे ते विराटाचं. असं जर पाहिलं तर आपली संकुचित बुद्धी जाऊन व्यापक होईल. विवृत हा वेद, वाक विवृत म्हणजे वाणी त्याची संपूर्ण वेदचे शब्द आहे, त्याची वाणी आहे त्या परमेश्वराच्या देवाची. विश्वम हृदयम, त्याचा हार्ट म्हणजे विश्व आहे. म्हणजे थोडक्यात विराटाचं जे सूक्ष्म रूप आहे हिरण्यगर्भ, हे त्याचं हृदय आहे. आपण पाहिजे तुलाचं एका शरीराचं प्रकटन एकाच्या सूक्ष्म शरीरात होतं. एकाचं सूक्ष्म शरीराचं कारण एकाची वासना. तसंच एक या समष्टी विराटाचं हार्ट कोणतं आहे? हिरण्यगर्भ, ते त्याच्या हृदयाच्या ठिकाणी. हृदय विश्वमस्य आणि पदव्याम पृथ्वी, त्याच्या पायापासून पृथ्वी, गंधवती पृथ्वी. एषा ही सर्वभूतांतरात्मा, हा सगळ्या प्राणीमात्रांचा अंतरात्मा आहे. म्हणजे धूप पर्जन्य, आपल्याच्यात छांदोग्योपनिषद असे पंचाग्नी सांगितले आहे. ते पुढच्या याच्यात अधिक येणार आहे. द्यूलोक म्हणजे स्वर्गलोक, पर्जन्य त्याच्यापासून पृथ्वी, पुरुष, स्त्री पुरुष, त्याचं ते वेगळ्या. थोडंसं आता फक्त एक तुमच्यासमोर नकाशा उभा व्हा की ज्याच्यापासून प्रकटलेलं रूप आहे ते त्याच्यापासून वेगळं नसतं. कुंभार जेव्हा निर्माण करतो घडा, तर सुरुवातीला नुसतं मातीचा लंप असतो एक. त्याच्यानंतर त्याला कसा आकार द्यायचा त्यावेळेस देखील मातीच असते. त्यानंतर आकार देऊन झाला तरी माती असते, त्याला तापून झालं तरी. तसंसारखं आता सांगत आहे की हे जे मूळ परमात्म तत्व, ज्याला दिव्य अमूर्त पुरुष म्हटलं आहे, तोच मग असा मायेने नामरूपाच्या नटला असताना त्या सगळं ब्रह्मांडातल्या देवता आणि पिंडाच्या देखील देवता त्यात अंतर्भूत आहे. आधीच्या 3मध्ये पहा की खालच्या ओळीमध्ये ब्रह्मांडाच्या देवताचं निर्देशन केलं, खंबायू, आणि आधीच्यात पिंडाचे सगळे असलेले व्यक्तिगत प्राण. ते समजते प्राणापासून मनापासून वेगळं नाही. तर देवलोकात अंतरिक्षात सुरुवातद्वारा अग्नी प्रचलित होतो. आता सूर्य आणि चंद्र त्याचे नेत्र, दिशा श्रोत्र, सर्व विस्तृत असले वेदाचे मंत्र, त्याची वाणी, आणि त्याचं हृदय म्हणजे त्याचं सूक्ष्म देह, अंतःकरण हे त्याचं हृदय. कारण नुसतं आपलं स्थूल शरीर काम करत नाही. स्थूल शरीराबरोबर आपलं अंतःकरण असलं पाहिजे, तेव्हा जागृतीचा आपल्याला अनुभव. आणि हा पृथ्वी आपल्या पदव्याम पृथ्वी, त्याच्या पायापासून पृथ्वी. त्या पुरुष सुक्तात जा, ब्राह्मणोस्य मुखमासित करत असताना त्याच्या पायापासून. एषा आहे सर्वभूतात, हा असाच रहता, हा दिव्य असलेला पुरुष सगळ्याच्या अंतर्यामी सारखा आहे. आता त्यातच पण थोडंसं अधिक विवरण करत आहे. तस्मात् अग्निः समिधो यस्य सूर्यः सोमात् पर्जन्य औषधयः पृथिव्याम् पुमान् रेतः सिञ्चति योषितायाम् बह्वी प्रजाः पुरुषात् संप्रसूताः. तस्मात् म्हणजे त्या परमपुरुषापासूनच पुढे अग्नी समिधो यस्य सूर्य, म्हणजे त्या आकाशामध्ये असलेला सूर्य अग्निदेव प्रकट झाला. आणि यस्य समिधा, आता कशाचं रूपक सांगत आहे? विद्यार्थ्याला आहुती द्यायचं त्याला माहीत आहे, तर त्याची समिधा जिथून संपूर्ण ब्रह्मांडात लखलखीत प्रकाश पडतो. आणि अग्नीमध्ये दोन्ही गुणधर्म असतात, उष्णताही आहे आणि प्रकाश आहे. आता तिथून
ब्रह्मांडात आकाशामध्ये प्रकटलेला पहिला अग्निदेव आहे आणि अग्निदेवाची त्याची समिधा म्हणजे सूर्य आहे. परमेश्वरापासून जगत उत्पन्न होतं तेव्हा त्याचं सूर्य हे त्याची समिधा म्हणजे इथून यज्ञाला सुरुवात होती त्याची. सोमात पर्जन्य, हे बघा पाऊस पडायचा असेल तर नुसतं आपलं अग्नीची उष्णता असून उपयोगाची नाही. चंद्रमाची शीतलता असली पाहिजे तेव्हा त्याचे ढग तयार होतात, मग पाऊस पडतो. आपल्या 15व्या सोमो भूत्वा रसात्मक यहा नित्यगतम तेजहा असं करून आली. आता ते सूर्यापासून त्याच्यानंतर शीतलता देणारा त्याला काय म्हणता येईल सोमात पर्जन्य. सोम म्हणजे चंद्रमा बसल्यावर ढग बनतात आणि ढगापासून पाऊस पडतो. आता पाऊस पडल्यानंतर मग अन्नधान्य होत असतं आपल्या शेतामध्ये. पर्जन्यापासून मग पृथिव्याम औषधया, त्याच्यापासून निंद्या झाडं वृक्ष निर्माण होत असतात. अन्नधान्य गहू आहे, ज्वारी आहे, त्याचं तूर वगैरे आहे आणि मग आपण खाऊन त्याच्यापासून 2 पुमान असं तेभ्या पुमान. चौथा अग्नी 5 अग्नी सांगितले छांदोग्यातच आहे. 6 पुमान युषितायामृतः सिंचती, ते खाऊन त्याच्यापासून रज आणि रक्त होत असतं किंवा वीर्य आणि आपल्या त्याच्यात बाकीचं पुंबीज आणि स्त्रीभुज त्याचा संयोग जेव्हा त्यांच्या दोघांचं संयोग होतो तेव्हा होऊन ते मनुष्य स्त्रियांच्या ठिकाणी तो वीर्य चालून त्याच्या पुरुषात बव्वी प्रजा संपुरुष होता. त्याला काय सांगायचं की हे देखील कार्य आहे गृहस्थी लोकांचं, ते देखील एक प्रकारचं यज्ञच आहे. पण त्याच्यापासून ते पवित्रता आहे, ईश्वरापासूनच त्याच्या संपूर्ण हे निर्माण झाले. अशा तऱ्हेनं बव्ही प्रजा अनेक प्रकारची प्रजा, आणि जसं आपल्याला मनुष्य देहाला लागू आहे तसंच पशुपक्षी देखील अशा तऱ्हेचे ते खाऊन त्याच्यात देखील स्त्री पुरुष बीजाचा संयोग होऊन त्याच्यापासून प्रजा निर्माण होते सगळ्या प्रकारची. मग अंडज असो की जारज असो की उद्बीज असो असा संयोग होऊन त्याच्यापासून निर्माण होते. आणि या बाबतीत तुम्हाला या छांदोग्य उपनिषदात पंचाग्नी सांगितले आहे. म्हणजे हा देखील गृहस्थी लोकांना देखील त्याचा एक अग्नी किंवा यज्ञ सांगितलं. म्हणजे कुठलीही क्रिया त्याच्यापासून काहीही भिन्न नाही. आता पुढच्या 6व्या याच्यात प्रकट झालं. त्याच्या आता हे सगळं यज्ञ करायचं म्हणजे त्यासाठी मंत्रही आले. मंत्र आले म्हणजे वेदाचाही मागोवा घेतला पाहिजे पुढच्या काळात. तस्मात् ऋच सामयजुंची दीक्षा यज्ञाश्च सर्वे क्रतवो दक्षिणाश्च संवत्सरश्च यजमानश्च लोकाः सोमो यत्र पवते यत्र सूर्यः. तस्मात म्हणजे परमपुरुषात, त्या परमपुरुषापासून परमात्म्यापासून परमेश्वरापासून निर्णय प्रकारचे मंत्र. कारण यज्ञ करायचा असेल तर मंत्र म्हटले पाहिजे. तर मंत्राचा उगम कुठे आहे? त्या वेदामध्ये. ऋचा म्हणजे ऋग्वेदातले ऋचा, ऋग्वेदातल्या म्हणतात ऋचा म्हणतात. सामहा ते जेव्हा गाऊन म्हटले असतात छान तेव्हा साम वेदामध्ये असलेले मंत्र. यजुंशी यजुर्वेदामध्ये असलेले श्रुतीचे मंत्र. त्याच्यानंतर दीक्षा म्हणजे शास्त्रविधीनुसार कुठलीही गोष्ट अनुष्ठानासाठी सांगायचे नियम आहे तर म्हणतात त्या दीक्षा की कसं त्याचं पालन करायचं आहे तेच नियम. तसं एखादी कंपनीत एखादं मॉडेल निर्माण करतात त्याच्याबरोबर त्याचं काय मॅन्युअल दाखवतात. तसं हे सगळं कोणते मंत्र केव्हा म्हणायचे ते सगळं. यज्ञाचं सर्वे क्रतवो दक्षिणाश्च दीक्षा त्याच्यापासून म्हणजे नियमावली सांगणारा देखील भाग त्याच्यातून. सर्वे यज्ञ सगळ्या प्रकारचे यज्ञ श्रौत यज्ञ असो की स्मार्त यज्ञ असो ते क्रतवहा. आणि एक त्या यज्ञाचाच प्रकार आहे ते देखील त्याच्यापासून निर्माण होतात. कर्तवा दक्षिणाश्च कर्मातील प्राथमिक विधी, त्याचे यज्ञकर्म, त्याचा समारंभ कसा करावा, त्यात कोणती दक्षिणा द्यायची हे सगळं हे सांगितलं. संवत्सराचं यजमानाचं
आता टाईम कन्सेप्टची सुरुवात कुठून होते? संवत्सरापासून. तर मी प्रश्नोपनिषद ऐकलं आहे की तोच परमात्मा प्रजापती झाला, प्रजापती मग संवत्सर उपाय झाला, संवत्सरातून मग त्याचे 2 दक्षिणायन उत्तरायण असे 6 महिने झाले. त्याच्यानंतर एक घटक 1 महिना झाला, 1 महिन्याचा घटा पक्ष पंधरवाडा, कृष्ण पंधरवाडा, त्याच्यात मग 1 दिवस. थोडक्यात सांगायचं टाईम कन्सेप्टची सुरुवात उगमस्थान संवत्सरा, संवत्सराचे यजमाना. आणि त्यात कोण यजमान कसा असावं ते सांगितलं आहे. यत्र सूर्य हा यत्र चंद्र हा भवती. 2 मार्ग त्यातून सांगितले. पुढे 8व्या देते ना, एक उत्तरायण मार्ग आणि दक्षिणायन मार्ग. हे सांगून झालं प्रश्नोपनिषद. प्रश्नोपनिषद याच्यावरचं विवरण आहे. त्यानंतर ब्राह्मण उपनिषद, हे मंत्रोपनिषद. त्या स्पष्टीकरण दिलं आहे की त्याच्यानंतर मग 2 कर्मानुसार असे मार्ग झाले. एक कोणता? सूर्य अभिधमानी देवता, त्याला उत्तरायण मार्ग आणि क्रममुक्तीच्या मार्गाने नेणार. चंद्रमा ही मॅटर म्हणजे रई आहे, ती त्याला दक्षिणायन मार्गाने म्हणजे परतीच्या मार्गाने नेणार आहे. हे 2 मार्ग या जीव जन्माला आल्यानंतर निर्माण. पुढे तस्माच्च देवा बहुधा संप्रसूता साध्या मनुष्या पशवो वयांसी प्राणापानो व्रीह्यो तपश्च श्रद्धा सत्यम ब्रह्मचर्यम विधिश्च. मग त्या परमपुरुषापासूनच, परमेश्वरापासूनच तस्मात बहुधा देवा संप्रसूता. देवता म्हणजे निम्न प्रकारचे आपले आहे. इंद्रियाचे देवता ब्रह्मांडामध्ये आहे. तसं कानाची ऐकणी, शब्द ऐकण्याची देवता कोणती? आकाश. नेत्राची देवता कोणती? सूर्य. आता ते सगळं सांगायचं आहे की हा परमात्म्यापासून जेव्हा सृष्टी निर्माण झाली तर बहुधा देवा हा संप्रसूता. अनेक प्रकारचे वसु रुद्रादी देव आहे, ती प्रसिद्ध आहेत, प्रकट आहेत. साध्या मनुष्य पशव वयांसी. साध्य करणे, साधन करण्यासाठी योग्य झाले असे साध्य पुरुष, साधन पुरुष. स्वर्गातले देवता, तसंच मनुष्य आणि पशुपक्षी. पशव वयांसी, वयांसी म्हणजे पक्षी. थोडक्यासाठी सगळे आपले सहोदर आहेत, त्यांच्या वास्तव तशा असलं म्हणून त्यांचे शरीर घेतलं. प्राणापानो, कारण हे दोन्ही सगळ्या प्राणाचं प्रतिनिधित्व करणारे. मुख्य प्राण आणि अपान हे दोन्ही. पहा म्हणजे पचाम्यन्नम चतुर्विधमध्ये कृष्णाने प्राणापान समायुक्त पचामी अन्नम चतुर्विधम. एक आत इनटेकिंग असला, दुसरा पचन करण्यासाठी त्याचं एक रूप करून. म्हणजे त्या सगळ्या त्याच्यामध्ये जे कार्य करता आलं आहे त्याच्यात असलेले प्रतिनिधी प्राण आणि अपान देखील, क्रियाशक्ती देखील त्याच्यापासून निष्पन्न झाली. पुढे व्रीह्यो, त्या ठिकाणी व्रीह्य म्हणजे एक प्रकारचे ते अन्नधान्य, काही गहू असेल, काही तांदूळ असेल, सगळे ते त्याच्यापासून निष्पन्न झाले. आणि त्याला आवश्यक असलेल्या साधनेसाठी तपहा श्रद्धाचं, एकाग्रता करता येईल किंवा संयमी जीवन कसं जगायचं असेल ती सगळी तपाची प्रणाली. आणि श्रद्धा, विश्वास ठेवून आपल्याला आत्म्यामध्ये आत्मविश्वास असल्याशिवाय आपण पुढे काय जाऊ शकत नाही. तर ते देखील त्याच्यापासून सत्यम ब्रह्मचर्य विधीचं. सत्य आणि ब्रह्मचर्याचा विधी म्हणजे जीवनात आचरवायचं जे कर्म आहे त्यासाठी काय नियमावली पाळली पाहिजे संयम ठेवून, ते देखील त्याच्यापासून निष्फळ झालं. म्हणजे नुसतेच साधनं नव्हे, पण त्या साधनाचा उपयोग साधन फलित होण्याच्या दृष्टीने काय करावं हे देखील त्या विश्वरूपात, त्या अक्षरापासून प्रगटलं. सांगायचा मुद्दा आहे की जितकं काही प्रकटित झालं आहे ते ज्याच्यापासून प्रगटलं त्याच्यापासून वेगळं नाही. बस. आता पुढे सप्त प्राणः प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिष समिध सप्त होमाः सप्त इमे लोका येषु चरन्ति प्राणाः गुहाशया निहिताः सप्त सप्त.
आता आपल्या याच्यात देखील 7 छिद्र आहे पहा, 2 डोळ्याचे, 2 कानाचे, 2 नाकाचे आणि 1 तोंडाचं. या सगळ्या कर्मेंद्रियाचं प्रतीक आपलं तोंड, ज्ञानेंद्रियाचं प्रतीक आहे सगळं. त्याच्यातून जणू काय ज्वाळा होत आहे. आता विद्यार्थ्याला हे माहीत आहे, ते सिम्बॉलिकली सांगत आहे की त्याचे 7 प्राण इंद्रियाचे, त्याचे 7 विषय, सप्तप्राण, सप्तार्चिषा, त्याच्या 7 ज्वाला म्हणजे कॉन्शियस थॉट. आपण पाहतो ऐकतो त्याचं ज्ञान होतं, बघण्याचं ज्ञान, ऐकण्याचं ज्ञान, ह्या ज्वालासारखं. त्याच्यानंतर विषयरूपा समिधा, किंवा जोपर्यंत आपण डोळे आहे पण पाहायला विषय नसेल तर आपलं पाहण्याचं काम होऊ शकत नाही. कान आहे, बाहेर शब्द नसेल पण ते शब्द कसे आहे, शब्द रूप वगैरे ते जणू काही समिधासारखे याच्यात. हे देखील यज्ञ सांगितलं. 7 समिधा, सप्त होमा, आणि त्याच्यात आहुती होणं ते होमासारखं. येशू प्राणः चरंती, त्याचप्रमाणे सजीव जे प्राणीमात्र आहे ते त्याच्या आधारे जगतात. ते इमे सप्तलोका गुहाशया सप्त सप्त लिहित आहे. प्रत्येकाच्या ह्या हृदयगुहेमध्ये म्हणजे याचा सगळा समुदाय. त्यात बाकीचे आले ते पंचज्ञानेंद्रियाची, श्रोत्रम चक्षु स्पर्शनम च रसनम घ्राणमेव च, असे सूक्ष्म रूपाने पंच सगळे. त्यानंतर प्राण, त्यानंतर वाचा आणि मन, असं संपूर्ण आपलं हे सूक्ष्मदेह त्याच्यापासून प्रकट झाला, त्याच्या असलेल्या शक्ती त्या ईश्वरापासून. आता पुढच्या याच्यात आपण उद्याच्या याच्यात घेऊ. राहिलेला भाग आता पुढच्या आणखी जरा डायरेक्टली सतत त्या शुद्ध स्वरूपाचं चिंतन कसं करायचं हे सांगण्यासाठी हे सगळं क्रिएशन सांगितलं आहे. बाकी उद्या आपण सकाळी आणि संध्याकाळी त्याची समाप्ती उद्या होईल. याच्यात बरेच रिलेव्हंट भाग 8व्या अध्यायात देखील तुम्हाला येतो आहे. तसे 2 मार्ग आहे, ते 8व्या अध्यायात पुढे ते दाखवणं आहे. एक शुक्लागती आणि कृष्णागती, म्हणजे एक उत्तरायण मार्ग, दक्षिणायन मार्ग. थोडक्यात म्हणजे काय, हे एकमेकाशी उपनिषद ऐकलं की गीतेचे आतले अर्थ लक्ष देतात. तर सर्वसाधारणपणे आपण संध्याकाळी त्याची समाप्ती करतो. तर हे तुम्हाला दिले असेल तर नाव आणि पत्ता देऊन उद्या तुम्ही गुरुदक्षिणा देऊन तुम्हाला प्रसाद म्हणजे एखादं बुकलेट दिलं जाईल. ओम भद्रम कर्णीभिः शृणुयाम देवाः भद्रम पश्येमाक्षभिर्यत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.